नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। तरुण क्रिकेटपटूंसाठी आरआरसीचे नवे व्यासपीठ लवकरच। आरआरसीचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांची वाढदिवशी घोषणा। ऑटोमध्ये गॅस रिफिलिंगचे सेंटर व धाड, सीसीटीव्ही कैद, अज्ञात आरोपींच्या विरोधात तक्रार। मूर्तिजापूरच्या सिरसो गावात झाले हत्याकांड, गावात तणाव, मुलगा ठार, आईवडिलांची प्रकृती चिंताजनक। आयुक्त प्रशासक डॉक्टर लहाने यांनी सादर केला मनपाचा अर्थसंकल्प। अर्थसंकल्पाचा अकोलेकरांवर काय इम्पॅक्ट पहा आरआरसीचे पूर्ण बुलेटिन। भाडेवाढ वसुलीसाठी आहे का एसटी महामंडळ? लोकांच्या सोयीकडे दुर्लक्ष, उन्हाळ्यात फॅन पण बंद। आता सविस्तर बातम्या। आरआरसी नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांचा वाढदिवस विविध सामाजिक, सांस्कृतिक व लोकाभिमुख उपक्रम हाती घेत साजरा करण्यात आला। आरआरसी नेटवर्कच्या कार्यालयात देखील एक छोटेखानी सत्कार सोहळा यावेळी घेण्यात आला। युवा उद्योजक, सामाजिक जाणीव असलेले कर्तव्यदक्ष नेतृत्व आणि आरआरसी नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांचा आज वाढदिवस होता। यानिमित्त विविध लोकोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले। त्याचबरोबर एक छोटेखानी सत्कार सोहळा आरआरसी नेटवर्कच्या कार्यालयात करण्यात आला। यावेळी कार्यकारी संचालिका सौ कल्पनाताई देशमुख, सौ ऋतुजा देशमुख, शिखा वारुडे, चिन्मय देशमुख, आर्यमन देशमुख, ध्रुवान वारुडे यांच्यासह देशमुख परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते। त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पंकज देशमुख यांचे अभिष्ट चिंतन करत शुभेच्छा दिल्या। दरम्यान वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारताना कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांनी अकोल्यातील तरुण खेळाडूंसाठी, विशेषतः क्रिकेट खेळाडूंना नवे व्यासपीठ देण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले। ऑटोमध्ये गॅस रिफिलिंग करणारे अनधिकृत सेंटर काल जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पुरवठा विभागाने धाड टाकून उद्ध्वस्त केले। पण या सर्व प्रकरणात अकोटफाईल येथे हे सेंटर चालविणारे कोण हे मात्र गुलदस्त्यात असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आता अकोटफाईल पोलिसांना यातील आरोपींचा शोध घ्यावा लागणार आहे। आरोपींनी स्वतःच लावलेल्या सीसीटीव्हीत ते कैद झाले, त्यामुळे आता त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा लागणार आहे। या प्रकरणात अकोटफाईल पोलीस काय कारवाई करतात याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे। अकोटफाईलमध्ये एक नाही तर 2 ठिकाणी गॅस रिफिलिंग होत असून त्याचबरोबर शहरात वाशिम बायपासवरील दबंग, कृषीनगर, उमरी येथे ही कारवाईची मागणी आता समोर येत आहे। सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे। पुरवठा निरीक्षकांनी या विषयीची तक्रार अकोटफाईल पोलिसात केली आहे। हे अवैध गॅस रिफिलिंग सुरू करणाऱ्यांच्या विरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। याविषयी अकोटफाईल येथील 3 टॉवर जवळच्या या गॅस रिफिलिंग केंद्र चालविणाऱ्या अज्ञात आरोपी तसेच अज्ञात जागा मालकाविरोधात तक्रार दिली आहे। ज्या गॅस एजन्सी संचालकांनी अशा प्रकारे अवैध सिलेंडरचा काळाबाजार जिल्ह्यात सुरू केला आहे, त्या गॅस एजन्सी संचालकांच्या एजन्सी पेट्रोलियम कंपन्या रद्द का करत नाहीत असाही प्रश्न उपस्थित होत आहे। या ठिकाणी भारत गॅसचे 5 व्यावसायिक, HP गॅसचे व्यावसायिक 19 भरलेले व 14 रिकामे, घरगुती भरलेले 1, रिकामे 9, घरगुती गो गॅसचे 6 रिकामे सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत। मूर्तिजापूर तालुक्यातील शिरसो गावात जुन्या वादातून चुलत कुटुंबामध्ये हिंसक हाणामारी झाली। कुऱ्हाडीच्या हल्ल्यात 19 वर्षीय सूरज भोसले यांचा मृत्यू झाला। त्याचे आई वडील जखमी झाले आहेत। पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतले।
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील शिरसो गावात जुन्या वादाने रक्तरंजित वळण घेतले। चुलत कुटुंबातील या हिंसक वादात 19 वर्षीय सूरज भोसले याचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना इतकी भीषण होती की सूरजच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले, त्यामुळे तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला। या हल्ल्यात सूरजचे वडील आणि भाऊही गंभीर जखमी झाले आहेत। दोघांनाही तात्काळ अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। या हाणामारीत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कुऱ्हाडी आणि काठ्यांनी हल्ला केला। याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। दोन कुटुंबांमधील हाणामारी किती प्रमाणात वाढली होती या घटनेची भीषणता या व्हिडिओतून स्पष्टपणे दिसून येते। हा विषय इतका गंभीर झाला की एका तरुणाचा जीव गेला आणि संपूर्ण गावात दहशत पसरली। या घटनेबाबत स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे। या भांडणाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्राथमिक माहितीनुसार जुन्या वैमनस्यातून हा प्रकार घडला असावा। मूर्तिजापूर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून परिसरात तणावाचे वातावरण पाहता कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प महापालिका प्रशासक व आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी केला आहे। महापालिकेचा 11 कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प आज सभेत मांडण्यात आला। महापालिका अस्तित्वात नसल्याने मनपा आयुक्त तथा प्रशासक यांनी हा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला। प्रशासक या नात्याने पहिले अंदाजपत्रक डॉक्टर लहाने यांनी मांडले। सन 2025-26 च्या अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ केलेली नाही। सन 2024-25 या वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक व सन 2025-26 या वर्षाचे अकोला महानगरपालिकेचे मूळ अंदाजपत्रक तयार करत असताना या महानगरपालिकेस प्राप्त होणारे कर, शुल्क, अनुदाने, अन्य जमा लक्षात घेऊन अकोला महानगरपालिकेच्या क्षेत्रात करावयाची विकास कामे व सर्व नागरिकांना पुरविण्याच्या अत्यावश्यक सेवांसाठी होणाऱ्या खर्चाचा प्राधान्यक्रम ठरवून योग्य ताळमेळ ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। अकोला महानगरपालिकेचे सन 2025-26 चे अपेक्षित उत्पन्न अधिक सुरुवातीची शिल्लक धरून एकूण उत्पन्न रुपये 1456 कोटी या जमेमधून एकूण रुपये 1445 कोटी अपेक्षित खर्च विचारात घेता रुपये 11 कोटी शिल्लकीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आला। 11 कोटी शिल्लकीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आल्याचे आयुक्त व प्रशासक यांनी स्पष्ट केले। शहरवासियांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी, विकास काम करण्यासाठी हा अर्थसंकल्प मदत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शिक्षणावर भर देणारा, पर्यावरणाचा विषय सर्व घटकांना मदत करणारा हा अर्थसंकल्प आहे असा दावा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी केला आहे। 2025-26 चा अर्थसंकल्प आज या ठिकाणी सभागृहात ठेवून मंजूर करण्यात आलेला आहे। 2024-25 चा सुधारित आणि 2025-26 चा फ्रेश अर्थसंकल्प 1456 कोटी रुपये उत्पन्न आणि 1445 कोटी रुपये खर्च, 11 कोटी रुपये शिल्की अर्थसंकल्प या ठिकाणी सादर करून मंजूर करण्यात आलेला आहे। शहरवासियांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी, दर्जेदार विकास कामं करण्यासाठी, सर्वच घटकांना यामध्ये समावेश करून घेण्यासाठी तरतूद असणारा हा अर्थसंकल्प आहे। याच्यामध्ये मूलभूत सोयी, घनकचरा व्यवस्थापन, शिक्षणावरती भर देणारा, पर्यावरणाचं संरक्षण करणारा, अतिशय सर्व घटकांना याच्यामध्ये समावेश करून घेणारा, दिव्यांगांची काळजी घेणारा, महिला व बालकल्याण इत्यादी समाजातील सर्व घटकांची व्यवस्था पाहण्यासाठी पुरेशी तरतूद करणारा हा अर्थसंकल्प महानगरपालिकेचा आज या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। महापालिकेचा स्वतःचा निधी नसेल तर राज्य व केंद्राकडून प्राप्त होणारा विकास कामांच्या निधीला ब्रेक लागतो। तशीच काय ती मोठी अडचण महापालिकेच्या समोर आहे। स्वनिधी नसल्याने नागरी विकास कामांना टाळले जात असल्याचे चित्र आहे। अकोला महानगरपालिकेच्या स्वनिधीचे उत्पन्न हे मालमत्ता कर आहे, पण गेल्या वर्षात स्वाती इंडस्ट्रीजच्या खासगीकरणाने नागरिकांनी कर भरण्याकडे पाठ फिरविली। त्याचा फटका यंदा महापालिकेला बसलाय। मालमत्ता कराची संपूर्ण वसुली नसल्याने स्वनिधीची स्थिती अत्यंत कमकुवत झाल्याचे चित्र आहे।
महानगरपालिकेत अनेक विकास कामे ही मनपा स्वनिधीमधून करणे अत्यावश्यक असतात, पण महानगरपालिके स्व उत्पन्नामधून करण्यात येणाऱ्या विकास कामांना ब्रेक लावावा लागत आहे। शहराला आवश्यक दैनंदिन सुविधा पुरविण्यासाठी वर्तमान वस्तुस्थिती स्वीकारून प्राप्त महसूल उत्पन्नातून आवश्यक विकास कामे पूर्ण करून शहरातील नागरिकांना आवश्यक दैनंदिन सोयीसुविधा देण्यासाठी ही महानगरपालिका प्रयत्नशील आहे। पण खर्च आणि उत्पन्न हे तंतोतंत असल्याने विकास कामांवर नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे महापालिकेला आर्थिक अडचण सहन करावी लागते। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। महापालिकेच्या आजच्या अर्थसंकल्पात 3 नव्या गोष्टी पुढील वर्षात अकोलेकरांना मिळणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। यात अकोलेकरांना थेट वातानुकूलित बसेस प्राप्त होणार, ऑटोवाल्यांची अरेरावी आणि जाच टळणार आहे। महानगरपालिका परिवहन सेवेबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे। PM ई बस सेवा योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून एकूण 42 वातानुकूलित ई बस प्राप्त होणार आहेत। याचा अकोलेकरांना फायदा होणार असून ऑटोवाल्यांची अरेरावी आणि जाच कमी होणार आहे। शहराच्या हद्दवाढीच्या भागात अमृत 2 योजनेअंतर्गत अकोला शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामांना मंजुरी मिळाली आहे। 700 कोटींच्या कामांपैकी 225 कोटींच्या कामांना तत्वतः मान्यता मिळाली आहे। मनपा स्वहिस्सा म्हणून रुपये 30 कोटीची तरतूद केली आहे। तसेच मलनिस्सारण योजनेच्या संपूर्ण शहराच्या कामाकरिता मनपा स्वहिस्सा म्हणून रुपये 60 कोटीची तरतूद केली आहे। महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारत बांधकामाकरिता रुपये 150 कोटीची तरतूद करण्यात आली आहे। तसेच दिव्यांग व्यक्तींना सोयीसुविधा पुरविण्याकरिता दिव्यांग भवन बांधणे याकरिता 15 कोटीची तरतूद करण्यात आली आहे। शहरातील कचरा उचलण्याकरिता नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत ई वाहने खरेदी करण्याकरिता रुपये 7 कोटी एवढी तरतूद करण्यात आली आहे। सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय लोक अदालतमध्ये तडजोड होत सिद्धार्थ तायडे या लघु उद्योजकाने कॅनरा बँकेचे कर्ज डिसेंबरमध्ये नील केले, तरी देखील कर्ज नसल्याचे प्रमाणपत्र तर दूर, कॅनरा बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा राष्ट्रीय लोक अदालतीची वसुलीची नोटीस पाठवित कहर केला आहे। गुर्दी येथील सिद्धार्थ तायडे या बेरोजगार युवकाने कापड उद्योगासाठी 50,000ची मुद्रा लोन कॅनरा बँकेतून घेतले होते। कोरोनापूर्वी घेतलेले हे लोनची एक रकमी तडजोड राष्ट्रीय लोक अदालतमध्ये करण्यात आली। त्या तडजोडीनंतर 20,000 रुपये सिद्धार्थ तायडे यांनी गेल्या डिसेंबर महिन्यात बँकेत भरले, तरी देखील कॅनरा बँकेने वसुलीसाठी पुन्हा नोटीस पाठवित सिद्धार्थ तायडे यांना नाहक त्रास देणे सुरूच ठेवले। पुन्हा एकदा राष्ट्रीय लोक अदालत येथे उपस्थित राहण्याची नोटीस काढली। कर्ज नसताना त्याविषयीचा नो ड्यूचा दाखला देण्यास कॅनरा बँक सिद्धार्थ तायडे यांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप सिद्धार्थ तायडे यांनी केला आहे। कर्ज नसल्याचा दाखला तर बँकेने दिलाच नाही, तर आज 25 मार्च असताना 27 मार्चची तारीख टाकून भलताच दाखला सिद्धार्थ तायडे यांच्या हातात दिल्याचा आरोप सिद्धार्थ तायडे यांनी केला आहे। जे प्रकरण होतं, मी मुद्रा लोन काढलेलं होतं आणि कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे मी काही भरलं नाही। बरेचसे 1.5 वर्ष भरले मी रेग्युलर। तर त्याच्यानंतर बँकेची मला नोटीस आली होती सप्टेंबर महिन्याची। त्या बँकेमध्ये माझं त्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये माझं OTS झालेलं होतं 19,500। त्यानंतर त्यांनी 700 रुपयाची पावती एक्स्ट्रा 6 जानेवारी 2025ला घेतली। तर माझं कर्ज पूर्ण नील झाल्यावर बी बँकेने मला दुसरी नोटीस राष्ट्रीय लोक अदालतची 14 डिसेंबरला दिली, म्हणजे 2024ला। तर कर्ज भरताना बी बँकेला काही न पाहता निष्काळजीपणा यामध्ये बँकेचा दिसतो। त्यामुळे मी संबंधित अधिकारी याची रिसर लेखी तक्रार जिल्हा अग्रणी बँककडे दिली, जिल्हा विधी सेवी प्राधिकरण जिल्हा न्यायालय अकोला यांच्याकडे दिली, जिल्हा अधिकारी साहेब प्रबंधक कॅनरा बँक यांना दिली। त्यांच्यावर त्यांनी काय ॲक्शन घेतली ते अजून काही कळलेलं नाही, त्यांचा अहवाल बी सुद्धा आलेला नाही। 25 मार्चला नोटीस सर्टिफिकेट मागले असतात, त्यांनी मला हे सर्टिफिकेट दिले। त्यांनी ही तारीख 27 मार्च टाकली असून संबंधित बँकेचे कर्मचारी किती बेजबाबदारपणे वागतात, किती नागरिकांना, शेतकरी गोरगरिबांना
व बेरोजगारांना कसा त्रास देता, कसा त्रास होईल याकडेच त्यांचं हेतू असते. फक्त गलगंड पगार असलेल्या शांत बसून या गरिबाची, बेरोजगाराची, शेतकऱ्यांची आणि तळमळ नाही. माझी शासनाला व संबंधित विभागाला मी हे लेटर दिले आहे. त्यांना अशी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्यांच्यावर ॲक्शन कारवाई घेण्यात यावी. दर्यापूर अकोला मार्गावर सोमाणी जिनिंग जवळ कापसाने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागली. ट्रकमधील लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला. दर्यापूर अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळावर पोहोचून तिने आग विझवण्याचा प्रयत्न केला. रुस्तमपूर येथून दर्यापूर येथील टोले जिनिंगवर हा ट्रक कापूस घेऊन जात असताना आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास अचानक या ट्रकमधील कापसाला आग लागली. आग कशाने लागली याचा अद्यापही उलगडा झालेला नाही. दर्यापूर नगरपालिकेच्या अग्निशामक वाहनाने घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. या आगीत शेतकऱ्याचा लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला. सदर आग लागल्याने काही वेळ मुख्य रस्त्यावर वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली होती. या भागाचे पोलीसही घटनास्थळावर पोहोचले होते. आग पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झालेली दिसून आली. पोलिसांना गर्दीवर नियंत्रण आणावे लागले. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोट तालुक्यातील रुईखेड येथील शेतकऱ्याचा 2 एकर गहू जळून खाक झाल्याची घटना घडली असून या घटनेमध्ये दिगंबर ठाकरे या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे. अकोट तालुक्यातील रुईखेड येथील शेतकरी दिगंबर ठाकरे यांच्या शेतातील गहू पीक जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रुईखेड शीत शिवारात दिगंबर ठाकरे यांनी गहू पिकाची लागवड शेतात केली होती. पीक कापणीला आले असतानाच अचानक शेतातील विद्युत तारामध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने सदर शेतकऱ्याचे 2 एकर गहू पूर्णतः जळाले. आग एवढी भीषण होती की बाजूला असलेले केळीचे पीक सुद्धा यामध्ये भाजले गेले. आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या आग लागल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न केला. शेतामध्ये हवेचा जोर जास्त असल्याने आग आटोक्यात न आल्याने सदर शेतकऱ्याची 2 एकर मधील गहू पूर्णतः जळून खाक झाले. कृषी विभाग तसेच तहसील विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत दखल घेत सदर शेतकऱ्याचे झालेल्या नुकसानाबाबत तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. एसटी महामंडळ कोट्यवधी रुपये प्रवाशांकडून उकळते पण सेवा सुविधा देत नाही, अशी काय ती परिस्थिती अकोला आगाराची आहे. स्वच्छ पाणी तर नाहीच, उन्हाळ्यात फॅन बंद करून प्रवाशांना त्रस्त केले जात आहे. अकोला बस स्थानकावरून हजारो प्रवासी रोज प्रवास करतात, पण अकोला मुख्य आगारात प्रवाशांना आवश्यक सेवा सुविधांचा अभाव दिसून येतो. प्रवाशांना बस कुठल्या फलाटावर लागली ही साधी माहिती मिळण्यासाठी असलेली उद्घोषणा अतिशय कर्कश आवाजात केली जाते. यासाठी आवश्यक दर्जेदार लाऊडस्पीकर एसटी महामंडळ विकत घेऊ शकत नाही का, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. प्रवाशांचे कान बधीर करणाऱ्या उद्घोषणा बस स्थानकावर सुरू आहेत. महामंडळाच्या मुख्य बस स्थानकात उन्हाळा असताना फॅन का बंद, असा प्रश्न पडतोय. शेकडो प्रवाशांना उन्हाळ्यात गारवा देण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष आहे. तर वेळेवर एक पण बस धावत नसल्याची माहिती प्राप्त असून वाहक चालकांच्या मर्जीवर बस स्थानक सुरू असल्याची भावना प्रवाशांची आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला.
तरुण क्रिकेटपटूंसाठी RRCचे नवे व्यासपीठ लवकरच. RRCचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांची वाढदिवशी घोषणा. ऑटोमध्ये गॅस रिफिलिंगचे सेंटर व धाड, CCTV कैद, अज्ञात आरोपींच्या विरोधात तक्रार. मूर्तिजापूरच्या सिरसो गावात झाले हत्याकांड. गावात तणाव, मुलगा ठार, आईवडिलांची प्रकृती चिंताजनक. आयुक्त प्रशासक डॉक्टर लहाणे यांनी सादर केला मनपाचा अर्थसंकल्प. अर्थसंकल्पाचा अकोलेकरांवर काय इम्पॅक्ट पहा RRCचे पूर्ण बुलेटिन. भाडेवाढ वसुलीसाठी आहे का ST महामंडळ? लोकांच्या सोयीकडे दुर्लक्ष, उन्हाळ्यात फॅन पण बंद. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.